आपण आता अकोल्यातून अपडेट घेणार आहोत। आपल्या प्रतिनिधी वर्षा मोरे सध्या आपल्यासोबत जोडले गेले आहे। वर्षा, अकोल्यात युती तुटली ही बातमी सगळ्यात आधी खरं तर समोर आली होती। काय आता चित्र आहे, काय राजकीय गणितं ठरतायत? महापालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर जे आहे भाजप राष्ट्रवादी आणि शिंदे सेना यांच्यात गेल्या 10 दिवसापासून सुरू असलेल्या वाटाघाटींना सोमवारी अखेर निर्णायक वळण मिळालं। भाजप आणि राष्ट्रवादी यांच्यात जागा वाटपावर जे आहे एकमत झाले असले तरी शिंदे सेनेसोबत मात्र चर्चा फिसकटल्याचे स्पष्ट झाले आहे। त्यामुळे भाजप आणि राष्ट्रवादी यांची युती जी आहे ते पक्की झालेली आहे। अकोला महानगरपालिकेतील 20 प्रभागातील एकूण 80 जागांसाठी युती जाहीर करण्यात आली। 2017 मध्ये झालेल्या महापालिका निवडणुकीत भाजपचे 48, राष्ट्रवादीचे 5 तर शिवसेनेचे 8 नगरसेवक निवडून आले होते। एकूण 61 जागांवर या तिन्ही जे आहे पक्षांचे वर्चस्व होते। उर्वरित 19 जागांच्या वाटपावरून तीनही पक्षात चर्चा सुरू होती। मात्र उमेदवारी अर्ज भरण्यास केवळ एक दिवस शिल्लक असताना शिंदे सेनेसोबत तडजोडीचा तोडगा न निघाल्याने अखेर भाजप व राष्ट्रवादी स्वतंत्रपणे यांनी युती जाहीर केली आहे। प्रणिता, अगदी वर्षा, आणि त्यानंतरही आपण पाहिलं तर मिटकरींनी जाऊन राठोड यांची भेट घेतली। कोणतेही अंतर्गत मतभेद राहू नये म्हणून ही भेट असल्याचं त्यांनी स्पष्ट केलं होतं। त्यामुळे आता अकोल्यातलं पुढचं चित्र काय असणार आहे ते पाहणं महत्त्वाचं आहे।